नाशिक की त्र्यंबकेश्वर कुठल्या नावाने कुंभमेळा ओळखावा यावरून सुरू असलेल्या वादावर नाशिक कुंभमेळा पार्श्वभूमीवर किन्नर आखाड्याची नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ममता कुलकर्णी ह्या किन्नर आखाड्यासोबतच आहेत असे किन्नर आखाड्याच्या प्रमुख आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचे नाशिक येथे त्यांनी स्पष्टीकरण दिले। ममता कुलकर्णी त्र्यंबकेश्वरमध्ये सोबत कुंभमेळ्यामध्ये राहतील व आगामी कुंभमेळ्यात आमचा किन्नर आखाडा त्र्यंबकेश्वरमध्ये राहणार असेही त्यांनी सांगितले। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरमध्ये किन्नर आखाड्यासाठी सरकारने जागा द्यावी, किन्नर आखाड्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। तर पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात किन्नर आखाडा देखील सहभागी होणार आहे व नाशिक जिल्हा असल्याने कुंभमेळा नाशिक नावाने ओळखले जावे असेही त्यांनी व्यक्त केले। कोई दूर नहीं गया, हमने जिनको निकाला वो हमारी पब्लिसिटी के पीछे वो आ गए, चाहे वो जो भी रहे होंगे। किन्नर अखाड़े ने कुछ लोगों को अपने से दूर किया क्योंकि उनका विचार व्यवहार सत्य सनातन धर्म के प्रति कलंकित होता, इसके लिए हम कुछ लोगों को अपने से निकाल दिए। और जो हमारी परंपराओं को, किन्नर समाज की परंपराओं से जो दूर जाता है वो किन्नर अखाड़े से दूर हो जाता है। और श्री यमाई ममता नंदगिरी उर्फ ममता कुलकर्णी आज भी हमारी महामंडलेश्वर हैं। अगली बार जब किन्नर अखाड़ा आएगा तो वो स्वयं यहाँ प्रस्तुत रहेंगी हमारे साथ। और जिन लोगों ने हम पे लांछन लगाने की कोशिश करी, जिन लोगों ने कटाक्ष करने की कोशिश करी, उनको सबको लीगल नोटिस पहुंच चुका है और उनको हम कोर्ट में पूरी तरीके से चैलेंज करेंगे और उन पे कार्रवाई करेंगे। और विवाद क्या पता कब हो जाए, हम जो भविष्य में क्या होने वाला है उस पे हमारा कोई बल नहीं रहता। हम कोशिश करेंगे, कोई भी नहीं चाहता कि कोई विवाद हो, कोई भी अखाड़ा नहीं चाहेगा। हम धर्म को लेके चल रहे, हम क्यों चाहेंगे विवाद हो? हम चाहेंगे कि समाज में समरसता बनी रहे, समाज में सब साथ में चले और समाज को लोग आगे उत्थान की तरफ ले जाए। जो वंचित, कटाक्ष भरी नजरों से जिनको देखा जाता है किन्नरों को, चाहे आप हिजड़ा बोलिए, चाहे आप मंगलमुखी बोलिए, चाहे आप किन्नर माता बोलिए, जिस तरीके से हमें वंचित रूप से देखा जाता है वो देखा ना जाए। किन्नर अखाड़े ने हमेशा अपने दरवाजे मर्द और औरत के लिए खुले रखें और भविष्य में अगर कुछ होगा तो उसका मुंह तोड़ जवाब दिया जाएगा। आमच्याकडे जागा नव्हती लोकांना ठेवायचं, तर एका टेंट मध्ये आम्ही 20-20 लोक राहिले। 50 सुद्धा आहे, हा 50 सुद्धा होते, कारण की ना नुसते चर्चा केली की कुंभ येत आहे। आता 2025 आहे, 2027 येता भरपूर काही गोष्टी क्लिअर होणार, तेव्हा आपल्याला माहिती पडेल की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय व्हायला पाहिजे, काय नाही व्हायला पाहिजे। तर जसं आमचं जे पण गोष्ट आहे ते आम्ही सरकार बरोबर डिस्कस करू, ते मागणी आपण पूर्ण करून घेऊ सरकारपासून। ते आमचा ठाम विश्वास आहे की देवेंद्र सरकार, मोदी सरकार किन्नरांना वेगळं करत नाही, आपल्या बरोबर घेऊन चालतात सन्मानाने समाजामध्ये। कारण की आमचं मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस वेलफेअर आहे आणि त्याच्यामध्ये किन्नरांचं एक मोठा वारसा आहे त्या मिनिस्ट्रीमध्ये आणि तिथून आम्हाला एकत्र घेऊन हे ट्रान्सजेंडर ऍक्ट आली आहे, पार्लिमेंटनी पास केली, सुप्रीम कोर्टाची वर्डिक्ट आहे आणि समाजामध्ये भरपूर काय बदल झालेला आहे आणि ट्रान्सजेंडर ऍक्ट नंतर भरपूर काय योजना आलेली आहे। तर जेव्हा आम्ही 2019 मध्ये आलो, 2025, 2021 आणि आता 2027 चा कुंभ करायला जात आहोत, आम्हाला कुठं भेदभाव हे सरकारपासून कधी दिसला नाही। दिसला असता तर आम्ही त्याचा निषेध घातला असता। बघा, त्र्यंबक नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्ही हे बरोबर आणि आम्ही पण हेच विचार करतो। आता हे नावावरचं वादविवाद नाही, गोदावरी चांगली असू दे, गोदावरीचं निर्मळ असू दे, गोदावरी ती चांगली वाहू दे, त्याच्यावर गव्हर्नमेंट काम करा। नावावरचं काय आपण वादविवाद घालायचं? हे परंपरा काय म्हणतात की अमृत कहाँ गिरा था, अमृत नासिक में ही गिरा था ना, वो चाहे वो त्र्यंबक क्षेत्र हो या नासिक क्षेत्र हो, ये तो गोदावरी में गिरा था। गोदावरी तो सब जगह है और कुंभ दोनों जगह। अब हम सन्यासी हम त्र्यंबक में नहाएंगे, यहाँ वैष्णव इस तरफ नहाते, तो अब ऐसा नहीं होना चाहिए कि हम कहें कि त्र्यंबक नासिक
नासिक त्रिंबक, हमारे लिए तो नासिक जिला है, नासिक का कुंभ है। त्यामध्ये महंतांना जागा देण्यात आलेली आहे, त्यामुळे महंतांना त्या प्राधिकरणामध्ये जागा द्यावी अशा पद्धतीची मागणी आहे। आपली ही मागणी असणार आहे। आमची मागणी आहे महंतांना, पुरुष बायकांना आणि किन्नरांना सर्वांना प्रॉपर एक तरीके से सबको इंक्लूड करना चाहिए त्या प्राधिकरणामध्ये। बहिणी पण आहेत, आई पण आहेत, सर्व समाज आहे आमच्यासाठी, कारण की त्या समाजाने आम्हाला ठुकरावलं, पण आम्ही त्यांना ठुकरू शकत नाही। म्हणून आमच्यासाठी किन्नरच नाही की आमच्यासाठी सर्व समाज आमच्यासाठी सारखा। आमच्या लंगर मध्ये त्यानंतर त्याला कधी कोणी टॉर्चर केलेलं बघितलं का तुम्ही सांगा। मग आता आम्ही काय केलं की एखाद्या चांगल्या नटी होती आणि त्या नटीने आता आमच्या ह्याच्यात प्रवेश करत असेल की ती त्याचं काय अतीत असेल त्याच्याशी काही आम्हाला, तर ती याच्यातून। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।